श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 38 पारायण प्रद। श्री गणेशाय नमः। जय 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 वेंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, भक्ती दुःख भंजना, पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्यायी कथन, नागनाथ भेटला अत्रिनंदन, विद्याभाषी दीक्षा कारण नाथ पंथी मिरवला। उपरी मच्छिंद्राची खेळून रवी, जिंकिला मच्छिंद्र तपबळी, तव सिद्ध उत्पन्न करुणी मंडळी। शाबरी विद्या उपिली, यावरी श्रुती पुढे कथन। पूर्वी दक्षग्रही वार्ता जाण, निघाले व्यूहा योजना लक्षण। मंगल कार्याचे ते दवा हिमालयाची, आत्मजाती योजली मंगल काजा। तेव्हा देव दानव मानवा भोजा, पाचारण पाठविले तेने करुणी। दक्षागर भरून निघाला सुरवर, मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बसले। मंडळी आयची सर्वांसहित बसली असे, पार्वती त्यात मंगल कला करुणी मंडपात मिरवत असे नवरी। परी ते नवरी स्वरूप खाणी की चंद्रकला नक्षत्र गणी, जहाली जैशी सौदामणी उजलपणा कराया। सहस्र विदुलतांचा पाला, ऐक्यपणे झाला गोला। सुरवरी घन मंडळा चमकपणी शोभवी, अर्क प्रत्यक्ष दीक्षावार। सभासद मिरवे केवल, तयाचे प्रतिबिंब ओमी जळ। ब्रह्मांड कुंडी अर्क हा, ऐशिया परी लावण्य लता। सभेत मिरवे जगन्माता, ते स्वरूपी देखुनी नाभी सुता। कामानळ दाटला काम विरोह चपरवंत, नेने विचार समयोचित। स्थान सोडून इंद्रियांत, लिंगा माझी पातला। ते विधीचा विरह काम, आदिरपणी द्रवला उत्तम। मही प्राप्त होता मनोधर्मे संकोचला, विधी तो बसल्या ठाईची करून। रेत रगडीले मही कारण, ते आगळे 60 सहस्र पूर्ण। भाग झाले रेताचे, ते 60 विधी जीवदशा। रीती झाल्या अपार प्रवेशा, 60 सहस्र ऋषी वेशे। वाल किल्ल्या भागी मिरवले, परी एक आगळा होता भाग। तैसाची राहिला तेथे चांग, सेवक झाला महियंग। केर समाने मिसळला, उपरी सरता मंगलने। केला होता लज्जा होम, केर आणि तयाचे भस्म। सेवक सांडी ती सरितेत, सरितेत पडता सकल मेळ। सर्व रेताचा सांडूनी मळ, केर मग उगवणी तळ। निर्मळपणी वर्तला, मग तो दळी ढळीत तरुणी प्रवाही वाहत जात। तो वाहता अकस्मात कुशे वेष्टने आतुरला, जललहरीचे नेटे करून कुस वेष्टीत पडे। जाऊन तेथे लोटता बहुत दिन, कुस मुळ्यांनी वेष्टला। या परी बहुता दिवशी ईश्वर आज्ञा अवतार क्रमाशी। नारायण संचरला परी कैसे रीती रोई सावजे। विपिने असती तो मेळ त्या कुश वेष्टी प्रती। उदक पाना पातला त्यात रोहिणी ऋतुवंत। मूत्र स्रवली प्रत्यक्ष रक्त, ते भेदुनी वीर व्यक्त। रेत वाढी लागले कुश बेट गरम होऊन, तया माझी हे सगन वाढी लागता। स्वेदज विधान कीटक न्याय करुण्या, अंडज जारज स्वेदज प्रकरण। ऐशी जीवा उत्पत्ती स्थाने, आसो या विधाने करून। मूर्ती रचली 9 मास, देह वाढता सबलवंत। कुश मूळ झाले त्रुटीत, मग ढाळपणी महिवर्ते। बाळ दृष्टीशी तयारी, तो त्या ठाई अकस्मात। सत्यश्रवा विप्र भागीरथीत, येऊन या धर्वा निमित्त। कुश बेटी विलोकी, तो विप्र असो परम सुशील। पुण्यग्रामी तयाचे स्थळ, तेथे येता दृष्टी। बाळ पाहिल्याचे ते दवा, देखिले परी दैदेप्यमान। अर्क तेजे परम सगुण, की प्रत्यक्ष चंद्रकला जिंकून। आणि झाला त्या ठाई, की अनंत मस्तकीचा मनी। विसरून गेला ते स्थानी, ऐशी भासले विप्रामणे। अति तेजस्वी चकचकाटे चित्ती म्हणे हा बाल। कोणाचे आहे तेज पंजाळ, उर्वशी उदर कमल टाकून गेली असे। राज बीज मन मोहन जल देवती दृष्टी पाहून। आणि मातेच्या शेजेवण आपुले स्थानी नेवाया। तरी याची पुन्हा माता येऊन भेटेल कधी आता। परी प्रेम रहित लोभ ममता, टाकून ती गेलीशी। ऐशी तर्क वितर्क करीत, परी तो बाळानं लावी हस्त। कैसे न्यावे म्हणून मनात पुढे अर्थ दिसेना। अति वितर्के भेटले मन, परी मोहे वेष्टले पंचप्राण। चित्ती म्हणे कैसे सोडून, बाळा लागी जावे हो। अरण्य कर्कश तीर भागीरथी, सावजे येथे उदकाप्रती। दृष्टी पडता तयाची स्थिती, घात करतील बालकाचा।
ऐशी मोहे चित्ती जल्पुन परी स्पर्शे न करी भय करुण चित्ती म्हणे नेदो चंदान कैसे आहे कडेन ऐशे प्रकरणे शंकित मानस बाळाने कटोवाशे परी स्वर्गीचे देव असती डोळस देखते झाले तयाशी बालक करीत तसे रुंदन हस्तपादांते नाचून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करती भावाने म्हणते पिपलाय नारायण आजी देखील तयाचे चरण तरी आजीचा दिन परम सुदिन कृतकृत्य झालो की सर्वत्र करुणी जय जयकार वर्षित झाले कुसुमभार कुश वैष्टित कुसुमे अपार खसुनिया पडेल विप्रबाळाच्या अंगावरून कुसुमे अपरिपेत काढून टाकी जरी कुसुमा लागून परी नसरे म्हणून चकला चित्ती म्हणे कैचे बाल प्रकरण पिसाचे करणे येथे दिसून अकस्मात येऊन कुसुमगण कोणी इकडून वर्षती आईशी भस्तीत होऊन चित्ती पळू लागला नगरवाटी कैचे दर्भ चरण संपुटी अति कवळणे पळतशी ते पाहुणे सूर समजते गदगदा हास्य करती सत्य सव्याशी पळता म्हणती उभा उभा पळू नको ते सत्य सर्व शब्द ऐकून परम घाबरला पडे उठून चित्ती म्हणे पिसाच येऊन बक्षावया धावरे ढळढळीत भरले दोन प्रहर खेळू निघाले महिवर कैचे बालक प्राणहर पिसाचे कृत्य मिरवला आयशा वितर्क कल्पना आणून पळत आहे श्वास सांडून पडता माहिती उलटून पुन्हा उठून पळतसे सुरवर उभा म्हणती तो त्या तेन दिशे क्षिती परिशब्द सुस्वर होती पिसाचे सत्य हे आहे मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नारदा ते बोलती वचली स्वामी तुम्ही जाऊन सत्य सर्व ते सुचवावे हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परकर पलायन तरी त्याचा संशय छेदन टाकून बाळ त्या देजे आयशे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघुता ब्रह्मविना घेऊन हाता महिवरती उतरला आपले स्वरूपाचा लोप करून मानव वेशी दिव्य ब्राह्मण सत्य श्रवाचे पुढे जाऊन उभा राही मार्गात तो सत्य श्रवा भयभीत मागे पडता श्वास सांडित पडत पडत म्हणे जात येऊन तेथे पोहोचला प्राण झाला काचा विषम की नरगे श्वासोच्छवा ते पाहुणे नारद त्यास बोलता झाला महाराजा म्हणे महाराजा किंमती घाबरलाची काय पण ते येरू म्हणे प्राणा होती आजी झाली होती की धर्मानिमित्त गेलो सरिते तिरा पिसाची कला तेथे पाहिली चतुरा बालविषयी मी मोहिलो विप्रा मीची म्हणून टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडा ते पाहून या भयभीत होऊन या पळालो तरी मागाहून अपार शब्द पिसाचे गणे उभा राहा आयशे म्हणून वारंवार ऐकत मी परी मी न पाही मागे पडत झडत आलो लगबगे ऐशी कथा सांगो पांगे झालो अशी मध्ये विप्रा मग नारद धरून त्याचा हात तरू खातले नेऊन त्वरित बैसून त्या स्वस्थ चित्त वृत्तांत ते सांगतसे म्हणे विप्रा ऐकवचन तू होताशी कुसुबेटा कारण तेव्हा तुझ म्या विलोकून वरदृष्टी पाहिले परी अंबरात मददृष्टी पडली सुरवर दैवते त्यांनी कुसुमे घेऊन हातात तोरी झोकिलीचे कारण तुझ बोलवे नामाविधाने येणे म्हणे माझेची नाम सत्यसर्वा म्हणतात ती नारद म्हणे असो कैसे सत्यसर्वा नाम तुझ वशे म्हणून पुकारित होते देव तसे भूत चेष्टा नशेवा तरी सत्यसर्वा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही ठाऊक अमाग्राम कोण आहे सांग बा असो इतके त्याशी विचारून पुढे बोलला एको चंबाळा लागे सदनी लिहून करी पालन प्रीतीने ऐशी बोलून अनेक बोले की हे बालक ब्रह्म ठेले पिपलाय नारायण जन्मले अवतार प्रकट झाला तरी सकल संशय सांडून बाळ नेसदना लागून याचे करिता संगोपन सकल सिद्धी साधती ऐशी सर्वरांचे बोलणे विप्राम्या इथून ऐकले काने असत्य मानू नको जाणे देव सर्वही बोलती सत्य सर्व विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय मैताची याची संशय करून चित्ताची क्षण एक तिष्ठ तसे करुणी पाहे ऊर्ध्वदृष्टी तो देखील अपार देवताटी परी नारद कृपेची सर्व हातवटी देवदृष्टी पडेले मग नारद बोले तुकी मान म्हणे हे प्रा बोलशी सत्यवचन माझी दृष्टी सर्वगण हेतून दिसती प्रा तरी विप्रा ऐक सत्यवचन येई माझ्या समागमे करून कुशवेष्टीतील बाळ उचलून मम करी उपी का ऐशी बोल ऐकता अवश्य म्हणे सवस तर्पिता मग नेऊनी सत्य सर्वाचे हातात बालक आकराने ओपिले सत्य सर्वातील नारदेव पुण्यवान
तेने योग्य मन सुडाळ पोटी आनंद भरून सबळ बाळ हृदय कवळी तसे बाळ ओपणी नारद मुनी बोलता झाला तया लागुणी सत्य सर्व्या बाळ नामी चरपटायचे पाचारी चरपट नामी बाळ गुणी सर्वर बोलले आहे तवाणी ते ऐकली निज श्रवणी तरी हे नाम ठेवी का अवश्य म्हणून सत्य सर्व येता झाला निकट आपुल्या गावा हेरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊन संचल सांगत सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त एरीकडे सोसदरात सत्य सर्व संचरला गृही कांता चंद्रा नामी आती रावण धार्मिक लक्ष्मी पती वदाती अपार नामी किती अनुसया दुसरी तिचे निकट सत्य सर्व उभा राहून बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलं होतं कानाने तेथे अवचट लाभ झाला सूत तुते दैव दिला तरी पालन करून नाम याला चरपटायचे पाचारी तयाच्या योगी करून सर्वरांचे पाहिले चरण मग मुळापासून सुकल कथन कांतेपाशी वदला तो कांता ऐकून वर्तमान तुकी तसे आनंदमान मने दर्भ भागे सेविता पिना ओम चिलता सापडले का पर विचू जाता वणी तो सापडला चिंतामणी देवी तुम्हा दैवी करून बाळाला महाराजा की भूत पूजाव्या मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी देवी तुम्हा काननपटी बाळ लाभ झाला अशी दगडा बोलतायचे मिशे दैवी लावला चोख परेश देवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे सहज मरकड धरू जाता गाठ पडले हनुमंता देवी तुम्हा दर्भ भावार्था बाळाला झसला असे आयशे म्हणून चंद्रानारी बाळ हृदय कवळी करी परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवित जैसा दरिद्री पिसून वनात निजे परी मांद जसा पडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवन आरतीवर निळा देवी वाढून आनंद लहरी बाळा आलिंगी चंद्रनारी मंग स्नान पान पयोधरी करुणी पालका ते हरवी तसे चरपटायचे बोलणे नाम गीत गात तसे साधू समायचे शरीर दावून प्रेम अपार दिवस लोटले 7 वर्षेपर्यंत पालन केले कालस्थित उपरी मौजी बंधन त्यात अति गजरे केले असे मग करुणी वेदाध्ययन शास्त्र विद्ये केले निपुण मी वास आधी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पहिले यावरी कोणी एके दिवशी गमन करता देवऋषी सहज येत पुण्यक्रम स्मरण झाले नाथाचे मग आगुंतकाचा वेश धरून आहे सत्य सर्वांचा आश्रम 12 वर्षाचा चरपटना महातेजस्वी दिसत असे हे प्रवेश येते ग्रह भक्ती सारुने पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदे शक्ती तया देही देखील ब्रह्म रे तो दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी या मोहने सकल करणे चरपटाची देखील परमतोष मानून चित्ती जात बद्रिका आश्रमाकृती तो आत्रे आणि मच्छिंद्र जाती निज दृष्टी देखील भावे करून तयवेळा उभयतांशी जाऊन भेटला ते पाहुणे लोटला चित्त सरिती प्रेमाचा निकट भविष्य तयाची पंगती परी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रय चतुर्थ तो परी हे चौघे एका अभ्यासी दीक्षावंत पूर्णाभ्यासी वैष्णवनामी भागवत देशी प्रतापार्क तयाचा निधी परी सचिंतामणी चौथा कौस्तुभ वैडोरेकाणी ऐसे चौघेही एकासने विराजले एकदा ते वाढता लता अपरिमित तो चरपट वाढता विधिसूत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितले वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्तात्रय बोलत की तुम्ही नवनारायणा सनात करू इच्छिले तो पिपळाय नारायण अवतार मिळवला चरपटना तया आता सनात करून कल्याण रूपी मिळवा आईसे बोलता उमार मन बोलता झाला त्रिनंदन की महाराजा पश्चातापाविना हित प्राप्ती मिळेना तरी चरपटा ते पश्चातापे मानला नाही जवरी बापे तवरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरतचे नावरी बोले नारद म्हणे हे अवधूता बोल शिवानी तरी चरपटाचे अंत करणे पश्चाताप मिरवतो परी तुम्ही जेव्हा समभावे चरपट भागी मिरवा सदय तो पश्चाताप उदय चरपट देही करतो मी आयशी बोलणी अवधूता प्रति पहिली शीघ्र पुनित ग्राम शेती पवित्र होणे विद्यार्थी सत्य सर्व्या ते भेटला म्हणे महाराजा गुरुवार्या मी विद्यार्थी विद्या कार्य तरी मधवरी करुणे दया विद्या रत्न उपाय अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलंबायचे सुदया नावाने सत्य सर्वा वदलाचे कुलंब नामे नारद मुनी चरपट नामे करुणे उभयंता वैशुनी एकासने अभ्यास करीती सद्विता परी कोठे न लागे ठिकाण तो अवसराला दैवे करून तया ग्रामी एक यजमान पाचा रवया पातला तयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्राम जोशी म्हणून पाचा रवया पातला
पातला परी सत्य सर्व बसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगुनी मन भावा नारदास पाठविले. चरपट जाऊनी तयाचे धामी विधीवर केला मनधर्मा. उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा. नारद पाहुणी संधी स्मरण झाले पूर्वविधी. चरपट म्हणे कलह नव्हता कधी परी नारद युजला बैसले होते कार्याला कोणी. तो नारद बोले चरपटा शिवानी दक्षिणा न घेता तू गुणी. योग पुरुष योग ज्ञाना जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे आम्हाशी. आपण उभयंता ज्ञान विद्यार्थी भागाभाग समजा तरी उगलाची चाल चरपटा उठून सत्य सर्व येईल. तव दक्षिणा घेऊन चरपट म्हणे रिक्त हस्ते कोणी कैसे जावे सदनाशी. नारद म्हणे तू दक्षिणा घेशी परी अमान्य होईल तव पित्याची येरू म्हणे कसरतीशी. करुणी दक्षिणा घेईन मी कसरत करुणी सवाई पाडे. द्रव्य ठेविता ताता पुढे मग तो काय बोलेल वाकुळे. बरेपणा जाईल की असे उभयतांचे झाले भाषण. तो यजमानाला दक्षिणा घेऊन चरपटा हाती देत भिजून अल्प दक्षिणा पाहतसे. तो ती दक्षिणा अतिशान नव्हती उभयतांच्या स्वरूपाप्रमाण. त्याने करुणी चरपट माने भिन्न झाला धार्मिक तो. आधीच नारदे कळ लावणी ठेवली होती अंतकरणी. त्यावेळी लघु दक्षिणा पाहून कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वी बीज पेरून ठेवले होते सत. कोपतरू फलबिरज कलह उत्पन्न झाला पाय. बोलता झाला यजमानाची म्हणे तुम्ही ओळखिले नाही आम्हाची. कौन करे कौन याचक अशी द्यावे कैशी कळणार. यजमान म्हणे ऐक भटा याचक पैका द्यावा मोठा परी जाता असे करंटा मग याचके काय करले. एरी म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्तावे कार्याता. ऐशी परी बोलता उभयंता कलह अपार वाढे. नारद तेथून निघून सत्य सर्व अभिप्रायाजवळ येऊन मुखे म्हणे दुखविला यजमान वय. गडगत मद दिशा असंतुष्ट द्विजनष्ट आशी बोलती सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने क्रिय भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी. अपार याचक संतुष्ट वृत्ती सदा असावी गौरवयुक्ती. अर्ध क्रिया कार्य घडती न घडतीची महाराजा. ऐशी बोलता नारद म्हणे कोप चढला सत्य सर्व याला गुणी. तात्काळ देवार्चन सोडून यजमान ग्रही पाहतना. तो यजमान आणि सुत बोल बोली ऐकली समस्त. ते पाहुणे साक्षीवंत अति कोप वाढला. जैसा आधीच वैश्वाना त्यावरी सिंचिले स्नेहापान. उन्मत झाल्या पानमध्ये त्यावरी संचार भूताचा. त्याची न्यावी सत्य सर्व कोशा नळी चढला बरवा. येताची चरपटमुखी रवा करपुटाने काढी तसे. ताडण होता मुखावरती चरपटही पडला. क्रोधा होती आधीच बोलता यजमानाप्रती. क्रोधाधके भिजलाशी त्यावरी चरपटाने त्रि क्रोधाचे पुर लोटती. मग सर्व त्यागुणे क्रोधे जल्पत. गावाबाहेर निघाला गावाबाहेर भगवती दुर्ग. जाऊन बसला गुप्त मार्ग पश्चातापे झाला योग. मनामध्ये दाटे ना हेरिकडे नारद मुनी. आंतरसाक्षी सर्वजणांनी दिव्य भव्य विप्रप्राणी वेशदुतीय नटलाशी. होऊनी दिव्य ब्राह्मण दुर्गालाई आला दर्शना म्हणून भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला. म्हणे कोण जे का येत बैसले आहा चिंतास्थित. येरो ऐकुनी सकवृत्तांत तयापाशी निवेदी. ऐकुनी चरपटाची योसन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐसा क्रोध एक पुत्रा लागून दाखविले वृद्धाने. आपुले चरणीचे चरण संपून पुत्रा पायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षणी चौकट महात्म्या आपुले रक्षावे. ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत. तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धी भ्रष्ट म्हणावा. तरी ऐशाचा संग त्यातून तू सेवावे महाकारण. परतोनी त्याच्या वदना वदन धावू नये पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक म्हणे. नाटला पश्चातापे करून अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे ममगृही जाऊनी गुप्त कुलंब नामे विप्र येतात. पाचारोने आणावा त्या ते घेऊन स्वसंगती. आम्ही जाऊ विदेशाप्रती पाहुणी सबळ सद्गुण मूर्ती. विद्या सकल अभ्यासू अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेशे. नटलाशी पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागे. देखन म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण. हिताहित कळेना तरी ऐशिया क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चयशी. तरी अनेक गुरु पाहुणी महिशी विद्ये लागे अभ्यास. ऐशी बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट पश्चाता पदाटून कुलंब चित्ती मिळवला. म्हणे सख्या अन्य क्षेत्राची आपण राहून उभयतांशी दोघे एकची मार्गाशी वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपण आज पडणार नाही दुःखलय. गुरु संपादने निशेष विद्ये लागे अभ्यासू. ऐशी बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विधिसूत त्याशी. तात्काळ सांडून या नगराशी. मुनिराज उठला मग चरपट आणि नारद मुनी उभयंता चालिले मार्ग लक्ष्मी.
5 कोस लगितावणे. नारद बोले तया ते म्हणे सख्या ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रमा. श्री बद्री केदारा नमून काशी क्षेत्री मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अप्रमित. कोणी आवडेल चित्तात विद्या त्यापाशी अभ्यासू. आयशी बोलता कुलंब चरपटाव्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र. मार्ग धरून बद्रिकाश्रमाते पाहावया चालले. मार्गी करून भिक्षाटन पाहते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालय जाऊन बद्री केदार नमी आला. नमिता उभे श्री केदार समर्थच प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुणे विधी सुद्धा तयापाशी पातले. दत्त चरणी ठेवणे माता अनिक नमी मच्छिंद्रनाथ. ते पाहुणे चरपटी तत्वत तोही वनली उभयतांशी चरपटे उभयता करुणी नमन पुसत असे तो कुलंबा कारण म्हणे महाराज हे कोण उभयंत असती पाय. नारद म्हणे ओळखी नाही आत्री सुता दत्तात्रय म्हणे आणि मच्छिंद्र ती ऐकशी काणी तोची असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणते या देहाशी तव कार्यात कुलंबेशी मानव देही नटलं मी. आयशा एकता चरपटोचर कुलंबचरणी माथा ठेवून म्हणे महाराजा स्वरूपदा सनात करी मजाता. नारद म्हणे ऐकोचन आम्ही स्वरूप जाऊ त्रिवर गदान परिभाव गुरु प्रसादावीन न देखवे गा तुझ रागी. तरी गुरु प्रसाद मंत्र काणी रिगावा होता चिधाने. मग आगीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता भाव गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवन त्रयी असे ना तरी मज अनुग्रह द्यावा येते करावे स्वस्वरूपी सनात माते. नारद म्हणे दत्तात्रय ते कारण पुढे संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रय कृपा करुणी ठेविता झाला वर्धपाली. चरपट भूमी तेजवा संकल्पित स्थित तरुमन काया वाचा जीवित प्राण चित्त बुद्धी अंतकरण घेतले गौणी संकल्पी. मग वर्धहस्त ठेवून मोळी करणे उपिरी मंत्रावली. ओपिताची ज्ञान काढली पेटून गेली तात्काळ ब्रह्मदर्शन कोणा व्यक्त होताची देखील सतत लखलखित तेज अद्भुत. मित्रा परिभासले की औदंबरीचा ठाव सांडून देव मृती पृथ्वीवरून ते विविधी पुत्र वसुनंदन तेजे करून गैवरले. मंद चरपटे पाहुणी तेजो सविता त्रिवर्गी चरणी ठेविला माता. तो अवसर पाहुणी तत्वता उमाकांत प्रकटला प्रकट होता अपर्णापती. चरपटा सांगे मच्छिंद्रती दशकर नमी का कृपा मूर्ती. भेटावया आलासा ऐशी ऐकता चरपटनाथ शिवा नमी तसे आनंद भरित. मग दशकरे करुणी हृदयात मुखा लागी कुरवाळी. कुरवाळी म्हणे यात्री सुता विद्या सांगावी चरपटनाथा. नवांच्या गणी करुणी सरता नाथपंथी मिळवी का. अवश्य म्हणून यात्री सुत चरपटाशी विद्या अभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरी तया वैशिला. मग नागपत्री असोती जाऊन 12 वर्षी वीर साधारण 9 कोटी 7 लक्ष रत्न साबरी कवित पैकले. या परिमंत्र विद्या करून मिळवले सुरवर मंडन स्वर्ग देवता तो शिवून विद्यावर घेतला. मग श्री गुरु अत्री सुत सेवित झाला. गिरनार पर्वत इकडे चरपटनाथ तीर्थावळी चालीला. श्रीरामेश्वर गोकर्ण महाबलेश्वर जगन्नाथ हरे हरेश्वर काशी मणिकर्णिका विश्वेश्वर तृतीय सेवित चालीला. तृतीय करता प्रेमत सशिष्य 9 झाले तर ते 9 शिष्य प्रख्यातवंत सिद्ध काळा जाणत राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जांबू सिद्ध नैमित्य कच्चा सारेंद्र वक्ष प्रसिद्ध द्वार भैरव सिद्ध. ऐशी चरपटाची 9 सिद्ध वर्ण साबरी विद्येत असती चूर्ण. पूर्ण 84 सिद्ध नवापासून उदयवंत पावले जोगी सारंगी निजानंद नयन निरंजन यदु प्रसिद्ध गैमन शुद्र कास्त सिद्ध रेवनाथाचे अस्ति पै. उरेश सुरेश धुरेश कुहर केश मर्दना शुद्ध कपूर मटनरा कटपर्वा सावर हे 9 सिद्ध भरतरी नाथाचे. दशेंद्राण्या नैर्वा अपरक्ष कामकारण सहन सिद्ध प्रसिद्ध दक्षदायन देव सिद्ध पक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध निर्णय अर्णव हरता दंतान गोमान हुक्ष कृष्ण पलायन हेमा क्षेत्र रत्नागर नाम गोरक्षाचे हे असती. विनय भास्कर दत्त जात पवन भार्गव सुख अर्णव यथार्थ केवट शर्वा वधम प्रोक्षित नवजालिंदराचे हे असते. शाहरुख वालुक शरभसन प्रोक्षित शर्भ कोकिल नव काश्मित वाच संपत्ती नवही पूर्ण कानिपाचे हे असते. या परिचौरंगीचे 6 सिद्ध लोभ प्रातरक चिरकाल वृंद नारायण कालिका सावरजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै. मिननादाळ विंगना त्यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6 एकूण 84 सिद्धांत झाडा पूर्ण क्रांती वदला धुनंदन मारून रेचा वंशी पूर्ण सेवकाशी संतांचा स्वस्तशी भक्ती कथा असा समंत गोरक्षी कावे किमायगार.
सदा परिषद वायुच्युत 18 गोढा श्रीकृष्णार्पण शिवम भवतु शिरस्तु नवनाथ भक्तीसार अध्याय 38 श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री चरपटी नाथाय नमस्ते। ओम जय श्री ब्रह्माय श्री नारदाय नमस्ते। श्री मचिंद्रनाथाय नमस्ते। गुरुदेव दत्त महाराज की जय।